उद्यापासून महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू होते। याच्यामध्ये आमदारांचा शपथविधी, अध्यक्षांची निवड, सरकारचा विश्वासदर्शक ठराव ह्या सगळ्या गोष्टी होती। आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की या उद्याच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना भवनमध्ये आत्ता शिवसेनेच्या सर्व नेत्यांसोबत नव्याने निवडून आलेल्या 63 आमदारांची बैठक झाली। आमदारांना मार्गदर्शन केलं गेलं आणि या विधिमंडळामध्ये विधानसभेतले शिवसेनेचे गटनेते म्हणून सर्वानुमते एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आलेली आहे। शिवसेनेचे आमदार, मला पूर्ण विश्वास आहे महाराष्ट्रातल्या जनतेने ज्या एका विश्वासाने, अपेक्षेने आणि आशेने यांना निवडून दिलेलं आहे, समोर कोण होते, काय होते, कशी लढाई झाली सगळ्यांना माहिती आहे। तर त्या सर्व मतदारांची आशा, अपेक्षा आणि विश्वास हे सार्थ ठरवतील आणि सत्ता असो वा नसो आम्ही महाराष्ट्राला न्याय मिळवून देऊ या जिद्दीने आणि विश्वासाने काम करतील। मला वाटतं बाकी सगळ्या घडामोडी आपल्या डोळ्यात एकच घडत आहेत। इतर प्रास्ताविक करण्यापेक्षा आपल्या मनात जर काही नेमके प्रश्न असले तर विचारा, मी त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करतो। विरोधी पक्षात बसणार का त्याच्यावरती उत्तर माझं विधानसभेचे अध्यक्ष कोणत्या पक्षाचे असतील, कोण असतील त्याच्यावरती ठरवलं जाईल। पेक्षा या देशामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये हिंदूंना संपवण्याची भाषा करणारी ताकद ही वाढायला लागलेली आहे। त्याची शक्ती यावेळेला आपल्याला या निवडणुकीत दिसलेली आहे। ही शक्ती, देशविघातक शक्ती वाढत असताना हिंदुत्ववादी शक्ती, त्याच्यामध्ये विभाजन होऊ नये ही आज सुद्धा शिवसेनेची एक भूमिका आहे। परंतु शरद पवारांनी आधीच भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केलेला आहे। या देशामध्ये भगवा आतंकवाद हा शब्द मला वाटतं शरद पवारांनी पहिल्यांदा जन्माला घातला। इशरत जहाँला सुद्धा निरपराध ठरवणारे शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी पार्टी आहे। तिच्या घरी जाणार सुद्धा राष्ट्रवादीचे आमदार आणि सगळे कार्यकर्ते होते। या राष्ट्रवादीचा पाठिंबा जर का भाजप प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष घेणार असेल आणि भगवा आतंकवाद हा जो काही शब्द आहे तो बोलणाऱ्यांची साथ ते घेणार असतील तर मला वाटतं त्यांच्यासोबत जाणं आम्हाला कठीण जाईल, आम्हाला अवघड जाईल। आणि मग आम्ही महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी जो काही लढा आरंभलेला आहे त्यांना न्याय हक्क देण्यासाठी जे कष्ट शिवसैनिक घेत आहेत तो आमचा लढा आम्ही चालू ठेवू। मी तुम्हाला हेच सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्षाने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष शरद पवारांचा ते पाठिंबा घेणार आहेत का या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे। ते जर का प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शरद पवारांचा, राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार असतील तर शिवसेना विरोधी पक्षात बसेल। शिवसेना विरोधी पक्षात बसेल। आम्हाला आमच्या तत्वाशी आणि जनतेशी प्रतारणा करायची नाहीये। शेवटी हिंदूंना संपवण्याची भाषा करणारी शक्ती वाढत असताना जर का हिंदुत्ववादी शक्तीमध्ये फूट पाडण्याचं काम करणाऱ्यांच्या सोबत भारतीय जनता पक्ष जाणार असेल तर ते या राज्याचं आणि देशाचं दुर्दैव ठरेल। लेकिन आप अभी रास्ता छोड़ रहे हैं, इसका आप साफ नहीं कर रहा, आप अभी रास्ता छोड़ रहे हैं कि मतलब बीच का रास्ता देख रहे हैं आप। उद्धव जी, आप अभी बीच का रास्ता देख रहे हैं, मतलब बीच का रास्ता इसलिए देख रहा हूं, जैसे मैंने कहा कि ये जो देश विघातक शक्ति है वो अपने नजर के सामने बढ़ती दिखाई दे रही है और उसका अगर मुकाबला करना हो तो जितनी सारी हिंदुत्ववादी ताकत है वो इकट्ठा रहनी चाहिए। लेकिन अगर बीजेपी राष्ट्रवादी के साथ जाना चाहती है तो हमारा रास्ता अलग होगा। हम हिंदुत्व की साथ नहीं छोड़ेंगे। अगर एनसीपी का समर्थन नहीं लिया जाता क्या बाहर से समर्थन देंगे? नाही, मग त्याच्यावरती कारण आज जो काय आम्हाला अनुभव आलेला आहे शेवटी शेवटपर्यंत थांबण्याचा मी प्रयत्न केला, पण शिवसेनेचा आणि महाराष्ट्राचा अपमान करून
जर का आम्हाला सत्तेत सहभागी व्हायचं असेल तर आम्ही ते घेणार नाही, सत्तेत सहभागी होणार नाही. आम्ही विरोधी पक्षात बसू, पण वाटेल ती लाचारी करून काय सत्तेत जाणार नाही. क्या फिर भी आप बीजेपी को समर्थन करेंगे सरकार चलाने के लिए या विपक्ष में बैठेंगे? ये जैसे मैंने कहा, देखो जैसे मैंने कहा कि हम भी महाराष्ट्र में स्टेबल गवर्नमेंट, स्थिर सरकार हमारा पाहिजे, हम चाहते हैं. लेकिन इसका मतलब ये नहीं कि कुछ भी करे और हम समर्थन दें. महाराष्ट्र तोड़ने की बात करे और हम समर्थन दें, मुंबई तोड़ने की बात करे हम समर्थन दें, भगवा आतंकवाद कहने वाले साथ रहे और हम समर्थन दें, ये संभव नहीं है. कब तक इंतजार करेंगे? आज तो हमने हमारा गठन नेता जो है वो डिक्लेयर किया है. 2 दिन अभी बाकी है. कल तो सारे विधायक है, नए जो चुने गए विधायक है वो अपनी शपथ ग्रहण करेंगे. परसों के दिन शायद अध्यक्ष जी का चुनाव होगा और उसके बाद पता चलेगा. लेकिन मैं यही कहता हूं, अगर हमें मंजूर नहीं होगी, ऐसी कुछ बात होगी तो हम विपक्ष में बैठेंगे और हम जनता के साथ रहेंगे. सगळ्या गोष्टी मी वेळेवरती करीन. तिथेचा संदेश सुद्धा तुम्हाला सांगेन. नेमकं कारण हेच आहे की आम्ही त्यांना सांगितलं होतं की बाबा केंद्रामध्ये तुम्ही आम्हाला सोबत घ्यायला मागता आहात, पण राज्यामध्ये नातं कसं असेल. नाहीतर आज ते हास्यास्पद झालं असतं की केंद्रात आजच नेमका शपथविधी होता आणि केंद्रात आम्ही शपथ घेतो आणि राज्य आपलं वाऱ्यावर सोडले. तसं नाही, राज्यामध्ये सुद्धा नातं कसं असायला पाहिजे, कसं असेल याचं स्पष्टीकरण, स्पष्ट उत्तर आम्हाला पाहिजे. नाहीतर मग केंद्रामध्ये सुद्धा वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल, राज्यामध्ये सुद्धा स्वीकारावा लागेल. का गेले होते म्हणजे जर सगळं व्यवस्थित झालं असतं शपथ घेतली असती त्यांनी. सोपा उपाय. एकाने विचारा ना. होय, मीच थांबवलं. सांगतो तुम्हाला, मीच अनिलला विमानतळावरती थांबवायला सांगितलं होतं. याचं कारण असं की मला राज्यामध्ये नेमकं काय होणार आहे ह्याचं उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मला केंद्रातल्या सत्तेत रस नाही. आणि आज मला उत्तर मिळालं नाही म्हणून मी अनिलला परत बोलवलेलं आहे. बरोबर तुमची चर्चा सुरू आहे का, म्हणजे सत्तेमध्ये सहभागी होण्याबाबत किंवा तुम्ही तर सन्मानजनक वाटा मागत आहात? नुसता वाटा नाही, या ज्या काही गोष्टी आहेत की काल शरद पवारांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली, काय त्याला निमित्त होतं मला माहित नाही, पण शरद पवारांनी जे सांगितलं की शिवसेना आणि भाजपा एकत्र असेल तर आम्ही मोकळे आहोत. आता शरद पवार आणि भाजपा एकत्र असतील तर आम्ही मोकळे आहोत. उद्धवजी गेल्या अनेक दिवसांपासून भाजपकडून शिवसेनेला जी वागणूक मिळते तरीही शिवसेना अंतिम निर्णयापर्यंत पोहोचत नाहीये. शिवसेनेची भूमिका ही भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर ठरणार आहे. नाही, अजिबात नाही. शिवसैनिकांचं म्हणणं सन्मानाने विरोधी पक्षात बसावं. शिवसैनिक असं समजू नका, तुम्हाला मलाही भेटणारे शिवसैनिकच असतात आणि त्यांचं मन ओळखूनच मी पुढे जात असतो. त्याच्यामुळे कृपा करून हा गैरसमज करून घेऊ नका की तुम्हाला भेटणारे शिवसैनिक आहेत. शिवसैनिक हे माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवणारे आहेत आणि जे मी काही करतोय ते शिवसेनेच्या, राज्याच्या आणि देशाच्या हिताचंच करतोय. कुठेही लाचारी पत्करून मी सत्तेत जाणार नाही, कुठेही जाणार. अंतिम निर्णय म्हणजे आज मी गटनेता जाहीर केलेला आहे. उद्या जर का भाजप आणि शरद पवार एकत्र येणार असतील तर आम्ही विरोधी पक्षात बसणार होतो. याचा अर्थ असा नाही. उद्धवजी तुम्ही असं म्हणतात की भाजपा आणि शरद पवार एकत्र येणार असतील, पण तुमचेही काही नेते शरद पवारांना 2 दिवसापूर्वी भेटलेले आहेत आणि कशा पद्धतीने भाजपची कोंडी करता येईल सभागृहात याविषयी. पण मग ते भेटले असतील तर मग ते शरद पवार जे काल बोलले की नेते भेटले पण कोणताही प्रस्ताव नाही, म्हणजे काय वाढदिवसाला भेटले होते का? काहीतरी बोलायचं आणि आपण त्याच्यावर चर्चा करायची. मला भेटायचं असेल तर मी उघड भेटेन आणि माझी भूमिका मी उघड मांडेन. मला चोरीमारी करून भेटायची सवय नाही. सवाल एक ये है कि सुरेश प्रभु जो आपके उपनेता थे, पार्टी के उपनेता थे, उन्होंने बीजेपी ज्वाइन कर दिया और बीजेपी के आज मंत्रिमंडल में जाकर बैठे हुए हैं. आप उसी पार्टी को समर्थन देने के लिए अभी भी इंतजार कर नहीं. एक दूसरा, अगर अनिल देसाई दिल्ली जाकर भी शपथ ना लेके वो मैंने कहा है. जी, तो आपके दूसरे जो मंत्री हैं केंद्र में, उसके बारे में कुछ फैसला लिया है? जरूर. सारे सवालों का जवाब मेरे पास है. पहले जो सवाल आपने किया, पहला जो सवाल किया उसका उत्तर यही है कि आज भी मुझे वो दिन याद है
जब अटल जी की सरकार पहली बार आई थी, 13 दिन की वो सरकार थी, और अटल जी का फोन आया था बाला साहब को कि बाला साहब आपकी ओर से आप किसे मंत्री बनाना चाहते हो, तो बाला साहब ने सुरेश प्रभु जी का नाम दिया था। दुर्भाग्य की बात है आज वो बीजेपी में शामिल हुए हैं। खास कर वो 13 दिन की सरकार 13 दिन के बाद तो गिर गई, और वो गिराने वाले थे शरद पवार, और आज शरद पवार के साथ भाजपा को चाहिए। और इसीलिए जैसे सवाल आप मुझे पूछ रहे हैं वैसा ही सवाल आप बीजेपी को भी पूछिए। मुझे कोई जल्दी नहीं है और ना ही कोई जरूरत है, ना ही मेरी मजबूरी है। मैं तो अकेला चलो रही आज तो चलता आया हूं, आगे भी जा सकता हूं। सिर्फ ये हर एक की नीति कैसी है वो साफ दिखाई दे रही है। अगर भारतीय जनता पार्टी जिन्होंने जिस शरद पवार जी ने अटल जी की सरकार उस वक्त गिराई थी, वो गोमांगों ने विरोधी मत दिया था, तो वो अगर उनके साथ निभाना चाहते तो निभाएं, हम अपना रास्ता हम आगे ते तुम्हाला कळेल ना त्या दिवशी। एक मिनिट जरा थांबा, तुम्हाला घाई असते तरी मला घाई नाहीये, कारण एक जरा थांबा ना, सत्तेत गेलो तरी मंत्रीपद मिळणार आहे का तुम्हाला? नाही ना, जरा थांबा ना। मला असं वाटतं की सगळ्या गोष्टीचा आत्ताच्या आजचा निकाल लागला पाहिजे अशातला भाग नाहीये। तुम्हाला जो शेवटचा प्रश्न होता साहिल, नाही त्याचा शेवटचा प्रश्न, हा गीतेचा संदेश सुद्धा काय आहे तो तुम्हाला लवकर कळेल।